संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। मात्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातला अत्यंत भावनिक, वारकऱ्यांना उत्साह देणारा आणि वारकरी दरवर्षी वारी सोहळ्यामध्ये या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहतो तो म्हणजे माऊलींच्या पादुकांचं निरासनान। अनेक वर्षांच्या परंपरेचं महत्त्व जे आहे ते माऊलींच्या पादुकांच्या निरासनाला आहे। आणि आपण पाहतोय की नीरा नदीवरच्या दत्तघाटावरती उद्या माऊलींच्या पादुकांना निरासनान जे आहे ते घातलं जातं। दुपारचा विसावा घेण्यासाठी ज्यावेळेस माऊलींचा रथ या दत्तघाटावरती येतो आणि त्यानंतर माऊलींच्या पादुका या पवित्र नदीचं, नीरा नदीचं पवित्र असं स्नान घातलं जातं। आणि या स्नानामध्ये वारकरी जे आहेत ते सुद्धा भक्तिरसामध्ये चिंब न्हावून निघतात आणि नीरा नदीचं स्नान झाल्यानंतर अनेक जन्माजन्मीचं पाप फिटतं अशा पद्धतीची धारणा या सगळ्या वारकऱ्यांची असते। आणि माऊलींच्या साक्षात पादुका ज्या नदीपात्रामध्ये स्नान घातलं जातं तिथं आपण डुबकी मारून आपण आपल्या वारकरी सोहळ्यातला आनंद साजरा करतो। ही सगळी परंपरा, वारीची धारणा या सगळ्या वारकऱ्यांमध्ये असते। आपण पाहतोय की दत्तघाटावरती आत्तापासूनच आपल्याला वारकऱ्यांची गर्दी पाहायला मिळते। आणि उद्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची सुरुवात ज्या हैबतबाबांनी केली त्यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की प्रशासनानं सगळी तयारी केलेली आहे। या ठिकाणी शौचालय असतील त्याची सुद्धा उभारणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। घाट अशा पद्धतीनं स्वच्छ करण्यात आलेला आहे। वारकऱ्याला प्रसन्न वाटावं अशा पद्धतीची तयारी आपण पाहतोय की या संध्याकाळच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पाहायला मिळते। उद्या माऊलींच्या पादुकांचं निरासनान होतंय आणि त्याच्यासाठी जी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतेवेळी नीरा नदीचं स्नान झाल्यानंतर अगदी 2 मिनिटांमध्ये ही पालखी सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती मोठी कमान जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि वारकऱ्यांचं स्वागत जे आहे ते सुद्धा केलं जाणार आहे। मात्र संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधला अत्यंत भावनिक, वारकऱ्यांना उत्साह देणारा आणि चैतन्याची अनुभूती देणारा निरासनानाचा कार्यक्रम जो आहे तो उद्या दत्तघाटावरती पार पडतोय। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत, सोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, नीरा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।